कोल्हापूर शहर खड्डेमुक्त करावं तसंच रस्त्यांची कामं दर्जेदार पद्धतीनं करावीत यासह विविध मागण्यांसाठी आज आम आदमी पार्टीच्या वतीनं कोल्हापूर महानगरपालिकेला घेराव घालत खड्डेमुक्ती आंदोलन करण्यात आलं। यावेळी मानवी साखळी करत महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनामध्ये कोल्हापूर शहरातील विविध रिक्षा संघटना, कोल्हापूर सायकल क्लब, शिवाजी पार्क दुर्दशा ग्रुप, वृक्षप्रेमी संस्था, जय हनुमान ज्येष्ठ नागरिक संघटना, आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स असोसिएशन, मराठा महासंघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, शालेय पोषण आहार संघटना, टिप्पर चालक संघटना यांच्यासह नागरिकांनी सहभाग घेतला होता। आंदोलनाच्या माध्यमातून दर्जेदार रस्ते होण्यासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम जाहीर करावा, दोषदायित्व मुदतीत असलेल्या रस्त्यांची कामं तातडीनं सुरू करावीत, अभियंते आणि कर्मचाऱ्यांची भरती करावी, डांबर प्लांट सुरू करावा, खराब झालेल्या काँक्रीट रस्त्यांची चौकशी करावी, शहरातील मुख्य रस्त्यांसाठी आणखी 200 कोटींचा निधी उपलब्ध करावा, 100 कोटीतील रस्त्यांच्या कामांचा दर्जा टिकवण्यासाठी समन्वय ठेवावा या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आलं। या आंदोलनाची दखल घेऊन महापालिका अधिकाऱ्यांनी आंदोलकांना बैठकीसाठी महापालिकेत पाचारण केलं। त्यानंतर रात्री उशिरापर्यंत आंदोलक आणि महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्यासह महापालिका अधिकाऱ्यांची बैठक सुरू होती। या आंदोलनामध्ये आम आदमी पार्टीचे संदीप देसाई, उत्तम पाटील, अरुण गळदगे, सूरज सुर्वे, किरण साळोखे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, दुष्यंत माने, समीर लतीफ, विजय हेगडे यांच्यासह महिला, नागरिक आणि विविध संस्था सहभागी झाल्या होत्या।